सर्वांचं आपल्या या YouTube चॅनल्समध्ये स्वागत आहे. जिल्हा सत्र न्यायालय, शिपाई व हमाल तसेच कनिष्ठ लिपिक पदाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई उच्च न्यायालयाकडून अतिशय महत्त्वाची सूचना आलेली आहे मित्रांनो. बरेच विद्यार्थी या ठिकाणी रिस्पॉन्स शीट कधी येणार आहे, कधी येणार आहे त्याच्या प्रतीक्षेमध्ये होता. तर ती वेळ आलेली आहे मित्रांनो. तर त्याबद्दल त्याने एक माहिती सूचना दिलेली आहे. ती कोणती सूचना आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तसेच त्या सूचनेमध्ये त्यांनी रिस्पॉन्स शीट्समध्ये जे काही विद्यार्थ्यांचे आक्षेप असतील ते आक्षेपसुद्धा कशा पद्धतीनं सादर करायचे, त्याचा वेळ किती आहे आणि डेट किती आहे, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता तुम्ही सूचना काय देण्यात आलेली आहे. याद्वारे कळवण्यात येते की लघुलेखक ग्रेड 3 कनिष्ठ लिपिक आणि शिपाई हमाल या पदासाठीची जाहिरात दिनांक 4 डिसेंबर 2023 रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती. सदर जाहिरातीच्या अनुषंगाने 5, 7, 8, 12 आणि 14 फेब्रुवारी 2024 रोजी लघुलेखक ग्रेड 3 वगळता कनिष्ठ लिपिक आणि शिपाई हमाल या पदासाठीची स्क्रीनिंग चाचणी घेण्यात आली. सदरच्या स्क्रीनिंग चाचणीची उत्तर तालिका आणि हरकत फॉर्म उमेदवारांच्या लॉगिनमध्ये दिनांक 2/3/2024 ते 4/3/2024 या कालावधीत उपलब्ध करून देण्यात येत आहे. तर मित्रांनो, उद्यापासून म्हणजेच उद्या 2 मार्च आहे. 2 मार्च ते 4 मार्चपर्यंत तुम्हाला तुमची जी काही रिस्पॉन्स शीट आहे लॉगिनसाठी ओपन करून देण्यात येईल. त्यामध्ये आपल्याला आपले प्रश्नचे उत्तर किती आलेत, किती मार्क आपल्याला मिळतात, तसेच कोणता प्रश्न आपल्याला संशयात्मक वाटतो, आपलं उत्तर येतो परंतु त्या ठिकाणी त्यांनी TCSने प्रश्नाचं उत्तर चुकीचं दिलेलं आहे. तर त्या सर्व गोष्टींचा आपल्याला अभ्यास करून त्या ठिकाणी अ, आक्षेप घ्यायचा आहे. तर यासाठी सुद्धा सूचना स्पष्ट आपल्याला देण्यात आलेली आहे. तसेच मित्रांनो, सदर उत्तर तालिकेतील प्रश्नासंदर्भात उमेदवारांना काही हरकती सादर करायच्या असल्यास उमेदवाराने दिनांक 2/3/2024 सकाळी 8 ते 4/3/2024 रात्री 11:55 या कालावधीत त्यांच्या लॉगिनमधून म्हणजे स्वतःच्या लॉगिन आयडीवर आपल्याला माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे. स्वतःचं लॉगिन आयडी आणि पासवर्ड प्रश्नासंबंधी हरकती त्यांच्या हरकतीचे समर्थन करण्यासाठी आवश्यक असलेल्या अभिलेखेसह ऑनलाईन वेब लिंक्स इत्यादी सोबत ऑनलाईन पद्धतीने सादर कराव्यात. तर या ठिकाणी असं आपल्याला सांगण्यात आले की 2 म्हणजे उद्यापासून सकाळी 8 वाजेपासून आपल्याला रिस्पॉन्स शीट आपली मिळणार आहे आणि उद्या सकाळी आपल्याला कळणार आहे की किती मार्क्स आपले बरोबर आलेले आहेत. तसेच वरील विहित ऑनलाईन पद्धती व्यतिरिक्त इतर कोणत्याही स्वरूपात सादर केलेल्या हरकती कोणत्याही परिस्थितीत स्वीकारल्या जाणार नाही. वर नमूद केलेल्या कालावधीत उमेदवाराच्या लॉगिनद्वारे प्राप्त झालेल्या आक्षेपांचाच विचार केला जाईल. म्हणजे वेळ सुद्धा कमी आहे आणि त्या ठिकाणी एका दिवसामध्ये आपल्याला 2 तारखेला सुरू होईल आणि 4 तारखेला संपेल. त्याच कालावधीमध्ये तुम्हाला आक्षेप नोंदवता येणार आहे, इतर नोंदवता येणार नाही आणि ते पण नोंदवायचे त्यांच्या लॉगिन आयडीमध्ये आपली स्वतःची लॉगिन आयडी आणि पासवर्डचा यूज करून आपल्याला त्या आक्षेप नोंदवायचा आहे. तसेच त्यांनी ही आपल्याला एक लिंक सुद्धा दिलेली आहे. ती लिंक ओपन करायची आणि आपली रिस्पॉन्स शीट आपल्याला चेक करायची. तसेच मित्रांनो, या संदर्भात अजून काही तुमच्या समस्या अडचणी असतील तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये त्या ठिकाणी कमेंट्स करू शकता.